सोलापूर सावकारी कायद्यान्वये 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। सोलापूर शहरात व्याजाने पैसे देऊन ते मिळवण्यासाठी वृद्ध पती पत्नीचा छळ केल्याप्रकरणी 6 जणांविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी कृष्णारी वेंकट नरसू सिंगम वय 65 राहणार दत्तनगर सोलापूर यांना व्याजाने पैसे देण्यात आले होते। 1 जानेवारी 2015 ते 23 एप्रिल 2023 या दरम्यान दिलेले पैसे मिळवण्यासाठी त्यांना 6 जणांनी त्रास देण्यास सुरुवात केली। बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून त्यांचा विश्वासघात केला। न्यायालयासमोर खोटे कथन करून खोटा पुरावा असल्याचे माहीत असतानाही तो करा आहे असे दाखवले। रकमेसाठी कपटीपणाने हुकुमनामा मिळवला। फसवणूक करण्यासाठी बनावट मूल्यवान रोखेद्वारे आर्थिक फायद्यासाठी बनावट बेकायदेशीररित्या सावकारी व्यवसाय केला। वृद्ध फिर्यादी व त्यांच्या पत्नीचा छळ केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे। रमेश रेवणसिद्ध एदूर, माणिक रेवणसिद्ध एदूर, स्वरूप माणिक एदूर, प्रमिला रमेश एदूर, मिनल माणिक एदूर, अश्विनी स्वरूप एदूर सर्व राहणार रविवार पेठ असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल डेरे करीत आहेत। न्यायालयाचा आदेश कृष्णारी सिंगम यांनी प्रथमतः जेल रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र गुन्हा दाखल न झाल्याने ते न्यायालयात गेले होते। प्रकरणातील गांभीर्य पाहून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वराडे यांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे आदेश 14 ऑगस्ट रोजी जेल रोड पोलिसांना दिला। त्यानुसार फसवणूक व सावकारीचा गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट श्यामसुंदर गेंट्याल व भाग्यश्री दासरी यांनी काम पाहिले आहे।